नमस्कार कुट्टो, कशा सगळे. मी आलोय पुण्यात बघितलं आता नवीन काम चालू आहे. कामावर एक बुजुर्ग व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे. दिवसभर 12 तास ड्युटी आहे. मस्त. आता मी अकोल्याचा, मला जास्त काही मराठी स्पष्ट बोलता येत नाही. मी आपली विदर्भ भाषा बोलतो. बाबा कसा आहेस, काय जेवला, काय काय करू राहिला, हे असं आमच्या इकडे बोलतात. तसं पुणे सिटी चांगलं आहे. मला जसं बोलता येतं मी तसं बोलतो. पण पुणे सिटी सारखी सिटी पाहिजे, मस्त स्वच्छता आहे. वातावरण खूप छान आहे पुण्यातलं. मोठे मोठे बिल्डिंग, घर, काय पाहा लागते, एकच नंबर. तुम्हाला तर सांगितलंच नाही कुठल्या कामासाठी चाललो म्हणून. काम आहे पेशंट केअरचं. तर पेशंट केअरचं काम म्हटल्यास लोकांना असं वाटतं की बाबा किती घाण काम असेल, किती क्रिटिकल काम आहे. तसं काही नाही आहे, चांगलं काम आहे. एक आपल्याच्यानं सेवा होत नाही तर अशी सेवा करायची. कसं आहे, बुजुर्ग व्यक्तीची सेवा करणं हे पुण्याचं काम आहे आणि हे केलीच पाहिजे. ते आपल्या आजोबा असो, वडीलधारी असो, वडील असो, आई असो, कोणी असो, पण आपलं पुण्याचं काम ते केलंच पाहिजे. आपण आपल्याच्यानं तसं होत नाही तर मग असं करायचं. कसं आहे, जिथं मला आता काम करायचं आहे ती ही सोसायटी आहे. सोसायटी स्टँडर्ड सोसायटी आहे. फेस लॉक आहे, सगळं काय बघावं लागते. आता हिचं कामच वेगळं आहे, एकदम स्टँडर्ड आहे. पैशावाल्याचे काम आहे भाऊ. एखादा गरीब तर एवढ्या याच्यात 2 एकर वावर घेणार आपल्या गावाकडे. मी सायकल केली आता पार्किंग मध्ये उभी. मी चाललो आता तुम्हाला दाखवतो. काचेचा दरवाजा, इथं फेस लॉक आहे. फेस लॉक झाल्याशिवाय एंट्री नाही आतमध्ये. अवघड विषय व्हायचा. मी आलो आता फेस लॉकच्या दरवाज्यातून आतमध्ये. ते समोर आहे लिफ्ट, तर त्यानं जाणार आहोत वर. पहिलाच फ्लोअर आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी लिफ्ट मध्ये चाललो, नाही तर मी सहसा करून शिडीनच वर जातो. हे आहे लिफ्ट. 1 मिनिटात दुसऱ्या मजल्यावर. हा जो डबा आहे त्या काकाच्या मुलींनी दिला आहे त्यांच्या नाश्त्यासाठी. काय म्हणतात ते, ब्रेकफास्ट. आपण काही नाश्ता नाही, डायरेक्ट 1 वाजता जेवण. आलो आता याच्या फ्लॅटवर. आता बेल वाजवली, अंदर आलो. नाईटले असतात ना काका, त्यांनी गेट उघडलं, डबा ठेवला टेबलवर. आता कामाला सुरुवात चालू. चला भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. आता चला, बाय.